विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा मग स्कॉलरशिप, मंथन, अभिरूप या सर्व परीक्षांमध्ये उपयुक्त असा बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील संख्या हा घटक आणि त्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता यासाठी आपल्याला पाढेपाठ पाहिजेत, वर्गसंख्या, घनसंख्या, गुणाकार करता आला पाहिजे, भागाकारही करता आला पाहिजे। या बेसिक गोष्टी जर आपल्याला येत असतील तर हा घटक आपल्या सगळ्यांसाठी खूप सोपा घटक होईल। चला तर मग आपण प्रश्न बघूया। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय, खालील प्रश्नात संख्यांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। पहिलं दिलं आपल्याला 1, 8, 27 आणि इथे आपल्याला या पर्यायांमधली संख्या निवडायची आहे। मग बघा, आपण जर इथे विचार केला तर बघा 1 चा घन एकच आहे। 1 चा घन म्हणजे काय, 1 चा 3 वेळा गुणाकार। मग 1 चा 3 वेळा गुणाकार बरोबर 1 इथे। आता 8 ही कोणाची घनसंख्या आहे तर बघा 2 चा घन म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2। बघा 2 दुने 4, 4 दुने 8, मग 8 ही 2 चा घन 8। आता बघा 1 चा घन 1, 2 चा घन 8 आणि आता इथे 3 चा घन। मग 3 चा घन बघा 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27। मग या क्रमागत संख्येत 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन। मग आता इथे पुढे येणारी संख्या कशाचा घन असेल तर 4 चा घन। मग 4 चा घन काय आहे तर बघा 4 गुणिले 4 गुणिले 4। घनसंख्या म्हणजे काय, दिलेल्या संख्येचा 3 वेळा गुणाकार। मग बघा 4 चौक 16, 16 चौक 64। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 64 आहे। मग इथे पुढची संख्या गटाशी जुळणारी योग्य संख्या आहे पर्याय क्रमांक 2 मधली 64। पुढचा प्रश्न बघूया आपण। दुसरा प्रश्न बघा, 5 अंश छेद 20, 6 अंश छेद 24, 8 अंश छेद 32। आता आपल्याला इथे योग्य संख्या शोधायची आहे। आता बघा इथे जर आपण भाग घालला, बघा इथे 5 एक्के 5, 5 चौक 20, इथे आलं काय 1/4। बघा इथे 6 एक्के 6, 6 चौक 24, म्हणजे याला 6 नेच भागलं, 6 भागिले 6 1 आणि 6 भागिले 24 भागिले 4 बरोबर 24। मग 6 एक्के 6, 6 चौक 24। तसंच बघा इथे 8 एक्के 8, 8 चौक 32। मग प्रत्येकाचं उत्तर बघा 1 अंश छेद 4, 1 अंश छेद 4। मग पर्यायामध्ये कोणत्या पर्यायातल्या संख्येचं उत्तर 1/4 येते बघा। इथे बघा 3 एक्के 3, 3 5 15, 1/5 आहे। आता इथे बघा 2 एक्के 2, 2 सक 12, 1 अंश छेद 6 आहे, येणार नाही। इथे बघा 7 एक्के 7, 7 चौक 28। मग बघा इथे 1 अंश छेद 4। मग आपलं उत्तर कोणती इथे ही संख्या येणार आहे तर 7 अंश छेद 28। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया आपण। बघा इथे आपल्याला विचारलंय 4021, 2104, 1204। आता जर आपण या संख्यांचं निरीक्षण केलं तर प्रत्येक संख्येमध्ये कोणकोणते अंक आहेत तर बघा 1 आहे, 2 आहे, 0 आहे आणि 4 आहेत। हे 1 2 0 4। मग बघा बरं 1 2 0 4 हे अंक असणारा पर्याय कुठे आहे तर बघा इथे आहे, कारण इथे डबल 4 झालाय, इथे डबल 1 झालाय आणि इथे डबल 0 झालाय। मग हेच अंक फिरून फिरून विचारलेले आहेत, पण मग इथे कोणतं उत्तर येणार आहे तर 2401। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 726, 846, 903। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा प्रत्येक वेळेस भाग घालवत बसायचं नाही। आपले पाढे तर पाठ पाहिजेतच, पण आपल्या कसोट्या जर पाठ असतील तर आपल्याला हे असले प्रश्न सहज सुटणार आहेत। मग बघा बरं इथे 3 ची कसोटी लागू होते। मग 3 ची कसोटी काय तर बघा 3 ची कसोटी आपल्याला असं सांगते की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज। मग इथे दिलेले अंक कोणकोणते आहेत बघा 7 अधिक 2 अधिक 6। मग बघा 7 आणि 2 9, 9 अधिक 6 बरोबर किती आली बेरीज 15। मग 3 ची कसोटी आपल्याला काय सांगते, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केली तर त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। मग बघा बेरीज झाली 15, 3 5 15। मग 726 ला सुद्धा 3 ने भाग जातो। तुम्ही या पद्धतीने भागाकार करून आपले उत्तर काढू शकता, पण जर आपण असा प्रत्येक वेळेस भागाकार केला तर आपला वेळ खूप जाणार आहे। मग स्पर्धा परीक्षा म्हणजे काय
कमी वेळामध्ये खूप गणितं झाली पाहिजेत म्हणून आपल्याला ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे। दुसरं बघा 846 इथे पण बघा 8 अधिक 4 अधिक 6 मग बघा 8 अधिक 4 बरोबर 12 12 अधिक 6 बरोबर 18 मग 3 सक 18 18ला 3 ने भाग जातो म्हणजे 846ला पण 3 ने भाग जातो। आता 903 मग याच्यामध्ये बघा 9 अधिक 0 अधिक 3 मग 9 आणि 3 यांची बेरीज येते 12 12ला 3 ने भाग जातो म्हणजे 903 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो। मग दिलेल्या पर्यायांमध्ये अशी कोणती संख्या आहे की जिला 3 ने भाग जातो? मग बघा 3 आणि 3 6 6 आणि 1 7 यांची बेरीज झाली 7 मग 7ला 3 ने भाग जातो का? नाही, मग हा पर्याय येणार नाही। इथे बघा 5 आणि 1 6 6 आणि 4 10 10ला सुद्धा 3 ने भाग जाते म्हणून मग पर्याय 2 सुद्धा येणार नाहीये। मग इथे बघा 2 आणि 1 3 3 आणि 3 6 यांची बेरीज किती आली 6 6ला 3 ने भाग जातो म्हणजे 213ला सुद्धा 3 ने भाग जातो म्हणजे 213 ही 3 ने विभाज्य संख्या आहे म्हणून मग या गटाशी जुळणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 मधली 213। या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत। या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये संख्या या घटकावरील काही जे महत्त्वाचे प्रश्न होते ते प्रश्न सोडवून घेतलेले आहेत। आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।